नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर याचे टॉप 30 क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तुम्ही जर माझा जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअरवरचे टॉप 50 क्वेश्चनचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा. खूप महत्त्वाचे क्वेश्चन मी सांगितलेले आहे त्यावरती आणि हे जे 30 क्वेश्चन आहे हे पण अतिशय महत्त्वाचे राहणार आहे तुमच्या एक्झामसाठी. तर आपण जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला बघा, आपण पहिला क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द ओल्डेस्ट वेदा, म्हणजे की इनमें से कौन सा सबसे पुराना वेद आहे. तर तुम्हाला वेदचे नावं माहिती असायला पाहिजे, कोणकोणते वेद आहेत. तर सामवेद आहे, ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे. तर सर्वात जुना वेद असेल यामध्ये तर ऋग्वेद हा आहे, हे लक्षात असू द्या. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग किंग बिल्ट इन द कोणार्क सन टेम्पल इन ओडिशा. निम्नलिखित में से किस राजा ने ओडिशा में कोणार्क के सूर्य मंदिर का निर्माण करवाया था. तर याचे जे ऑप्शन आहे, भानुदेव 4, नरसिंहराव 1, अनंग भीमदेव, अनंतवर्मन, चोडगंगादेव. तर याचं जे उत्तर आहे 2 नंबरचं नरसिंहदेव हे राईट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. चला. इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज द फेमस पद्मनाभ स्वामी टेम्पल सिच्युएटेड. तर निम्नलिखित में से कौन से शहर में प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिर स्थित है. तर हे आपल्याला सांगायचं आहे. तर कोण्या ठिकाणी, तर तिरुवनंतपुरम या ठिकाणी जे प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिर जे आहे ते तिरुवनंतपुरम येथे स्थित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज डिड स्वामी विवेकानंद ॲड्रेस द फेमस पार्लिमेंट ऑफ वर्ल्ड रिलीजियस इन 1893. निम्नलिखित शहरों में से किस शहर में स्वामी विवेकानंद ने सन 1893 में प्रसिद्ध विश्व धर्म संसद को संबोधित किया. तर याचं जे उत्तर आहे कोणत्या सिटीमध्ये, तर शिकागो या सिटीमध्ये. आता नंतरचा क्वेश्चन बघू आपण. चला. ॲट विच काँग्रेस सेशन वॉज सुभाष चंद्र बोस इलेक्टेड ॲज प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस फॉर द फर्स्ट टाइम. कांग्रेस के किस सत्र में सुभाष चंद्र बोस पहली बार भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष के रूप में चुने गए थे, हे आपल्याला सांगायचं आहे. तर हरिपुरा हे जे 4 नंबरचं ऑप्शन आहे ते करेक्ट असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. विच इंडियन फ्रीडम फायटर डाईड ड्यू टू पोलीस लाठीचार्ज ड्यूरिंग अ प्रोटेस्ट अगेंस्ट सायमन कमीशन इन 1928. 1928 में साइमन कमीशन के खिलाफ किए गए एक विरोध के दौरान पुलिस द्वारा किए गए लाठीचार्ज की वजह से किस भारतीय स्वतंत्रता सेनानी की मृत्यू हो गई थी. तर कोणाची मृत्यू झाली होती. लाठीचार्ज दौरान कोणाचा मृत्यू झाला होता, तर लाला लजपत राय हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग किंग्स वाज द फाउंडर ऑफ द राष्ट्रकूट डायनेस्टी. निम्नलिखित में से कौन सा राजा राष्ट्रकूट राजवंश का संस्थापक था. तर दंती दुर्ग हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. विच इज द हायेस्ट पीक ऑफ द सातपुड़ा माउंटेन रेंज. सातपुड़ा पर्वत श्रेणी का सर्वोच्च शिखर कौन सा आहे. तर धूपगड हे जे आहे, धूपगड पर्वत सातपुड़ा पर्वत श्रेणीचं सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. द मॅकमोहन लाईन डिमार्केट्स इंडियन्स लीगल बॉर्डर विथ विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज. मैकमोहन लाइन निम्नलिखित देशों में से किसके साथ भारत की कानूनी सीमा का अंकन करती है. तर चीन या देशाची आहे. हे जे उत्तर 3 नंबरचं करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघूया आपण. द कावेरी वाटर इश्यू इन्वॉल्व शेअरिंग अ कावेरी वाटर बाय कर्नाटका विथ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. कावेरी जल मुद्दा कर्नाटक द्वारा निम्न राज्यों में से किसके साथ कावेरी के जल के बंटवारे से संबंधित है. तर याचे उत्तर आहे तामिळनाडू. 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स इज नॉट अ ट्रिब्युटरी ऑफ यमुना रिव्हर. निम्नलिखित में से कौन सी नदी यमुना नदी की सहायक नदी नहीं है. यापैकी कोणती जी नदी आहे की यमुना नदी सहायक नदी नाही आहे. तर गंडक 1 नंबरचा ऑप्शन जे आहे गंडक ही जी नदी आहे यमुना नदीची सहायक नदी नाही नसणार आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग रिवर्स एंड इन द बाय ऑफ बंगाल. निम्नलिखित में से कौन सी नदी बंगाल की
खाड़ी में समाप्त हो जाती है? बंगाल की खाडीमध्ये कोणची नदी समाप्त होते? तर गोदावरी. हे गोदावरी नदी समाप्त होते. हे लक्षात असणं गरजेचं आहे तुमच्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया चला. Which state accounts for the highest share in India's export of goods and services other than non-GST exports? कौन सा राज्य गैर जीएसटी निर्यातों के अलावा माल और सेवाओं के लिए भारत के सबसे बड़े निर्यातक की भूमिका में सबसे ज़्यादा हिस्सेदारी रखता है? तर महाराष्ट्र हे राज्य आहे. हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. What is the minimum rate of goods and service tax GST on goods and service other than those with zero GST? शून्य जीएसटी वाले माल के अलावा माल और सेवाओं पर वस्तु व सेवा कर जीएसटी की न्यूनतम दर क्या है? तर 5% एवढी आहे. हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. विच कंट्री डिड इंडिया इन्क्यूअर द लार्जेस्ट ट्रेड डिफिसिट ड्यूरिंग 2017? 2017 के दौरान भारत को किस देश के साथ सबसे बड़ा व्यापार का घाटा हुआ था? तर तो जो देश आहे घाटाचा झाला होता तो चीन या देशाच्या सोबत भारताला सर्वात मोठा घाटा झाला होता 2017 के दौरान. त्यानंतर क्वेश्चन बघूया आपण. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी कलेक्शन मेड इन इंडिया ड्यूरिंग द फाइनेंशियल ईयर 2017-18? वित्तीय वर्ष 2017-18 के दौरान भारत में संग्रहित किए गए वस्तु व सेवा कर जीएसटी संग्रह की कुल राशि क्या है? तर 7.41 लाख करोड एवढी राशी आहे 2017-18 च्या वित्तीय वर्षामध्ये. लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन बघूया. द डायरेक्ट टॅक्स collection in India during the financial year 2017-18 have increased by 18% over the previous year so as to reach the figure of. वित्तीय वर्ष 2017-18 के दौरान भारत में प्रत्यक्ष कर संग्रह में पिछले वर्ष की तुलना में 18% की वृद्धि हुई है, जो कितनी उपलब्धि है? तर 10.02 लाख करोड रुपये एवढी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. In which year were the electronic voting machines EVMs used for the first time in India? किस वर्ष इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनों ईवीएम का भारत में पहली बार इस्तेमाल किया गया था? तर 1998 या वर्षीपासून सुरू झाले आहे. तर लक्ष असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. विथ विच स्पोर्ट इज द स्पोर्ट्स पर्सन नवजीत कौर ढिल्लोन एसोसिएटेड? खिलाड़ी नवजीत कौर ढिल्लोन किस खेल के साथ जुड़े हुए हैं? तर डिस्कस थ्रो हा जो खेळ आहे सोबत नवजीत कौर ढिल्लोन ह्या खेळासोबत जोडलेले आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट्समॅन ओन अ गोल्ड मेडल वेट लिफ्टिंग इन द कॉमनवेल्थ गेम्स 2018? निम्नलिखित खिलाड़ियों में से किसने राष्ट्रमंडल खेल 2018 में भारोत्तोलन के लिए एक गोल्ड मेडल जीता था? वेंकट राहुल रागला. 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट असणार आहे, वेंकट राहुल रागला. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. Which team won the Indian Premier League IPL cricket tournament in 2017? 2017 में किस टीम ने इंडिया प्रीमियर लीग IPL क्रिकेट टूर्नामेंट जीता था? तर मुंबई इंडियन्स ह्याचं राईट आन्सर असणार आहे. तर बघा अशा प्रकारचे आपले आजचे क्वेश्चन होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील. आणि अजून पण तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन तिथून जॉईन होऊन जा. आणि तुमची एक्झाम स्टार्ट झालेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. चांगल्या प्रकारे तुमची एक्झाम द्या आणि काही पण अडचण असली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.